नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे लातूर विभाग कृषी सेवक 2019 चा कट ऑफ किती होता। कॅटेगरी वाईज संपूर्ण कट ऑफ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। 2019 ला जो काही कॅटेगरी वाईज कट ऑफ होता, मग ओपन कॅटेगरीचा काय होता, एससी चा, एसटी चा, ओबीसी चा, त्यानंतर एनटी चे जे वेगवेगळे ग्रुप असतात, एनटीसी, एनटीडी यांची नेमके कट ऑफ काय होते, एसटीचा कट ऑफ काय होता, हे नॉन पेसासाठी विशेष करून, पेसाचा आपण बघू आपण, पण नॉन पेसाच्या विद्यार्थ्यांसाठी 2019 ला नेमका कृषी सेवकचा कट ऑफ 200 गुणांपैकी किती गुणांवरती कट ऑफ लागला होता हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबतच तुम्ही 2023 ची जर कृषी सेवकची भरती लातूर विभागामध्ये दिली असेल तर लातूर विभागामध्ये कृषी सेवकचा 2023 चा कट ऑफ काय लागू शकते याचा फक्त एक सर्वसाधारण अंदाज आपण बांधणार आहोत। नंतर 2023 च्या कट ऑफ वरती आपण असं 100% शुअर नाही, पण एक काय अपेक्षित अंदाज काय असू शकतो कृषी सेवक 2023 चा कट ऑफ लागण्याचा ते सुद्धा बघणार आहोत। तर तुम्ही सर्व आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला तर मग सुरू करूया आपल्या या व्हिडिओला। बघा, हे लातूर विभागाची 2019 ची सिलेक्शनची यादी आहे, म्हणजे अंतरिम काय आहे, एक निवड यादी आहे। या निवड यादीमध्ये आपण सुरुवातीला बघू शकतो की ओपन कॅटेगरीला 79 जागा होत्या, त्यानंतर एससीबीसी ला 22 होत्या, एससी कॅटेगरीला 16, एसटी ला 10, त्यानंतर व्हीजेए ला 7 होत्या, एनटीसी ला आपण बघू शकतो 4, एनटीबी ला 2, एनटीडी ला 3, एसबीसी ला 1 जागा होती। अशा प्रकारे आपल्याला बघू शकता आपण एकूण 169 जागांसाठी 2019 ला नॉन पेसासाठी लातूर विभागामध्ये काय निघाली होती, कृषी सेवकसाठी जाहिरात निघाली होती। मग या कृषी सेवकचा नेमका कट ऑफ किती गेला होता 2019 ला ते आता आपल्याला बघायचं आहे। तर सुरुवातीला आपण बघू आपल्या ओबीसी कॅटेगरी काय बघू आपण, आपली जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरी बघू। आता या ओपन कॅटेगरी मध्ये नेमका काय कट ऑफ होता। सुरुवातीला आपण बघू शकतो की ओपन कॅटेगरीचे एकूण किती होते, तर 74 जनरल जागा होत्या। मग 74 जनरल जागा असतील तर 74 जनरल जागासाठी आपल्याला बघावं लागेल किती कट ऑफ होता। तर बघू शकता आता इथं आपण सुरुवातीला आपण बघू की आपली जी कॅटेगरी आहे, म्हणजे आपली जी कॅटेगरी काय म्हणू शकतो आपण त्याला, ओपन कॅटेगरी। या ओपन कॅटेगरीमध्ये आता आपण बघू शकतो की एक मिनिट आहे बघा, आता हे ओपन कॅटेगरी आहे। जर ओपन कॅटेगरीचा म्हणजे ओव्हरऑल लातूर विभागाचा जर टॉपर बघितला आपण तर फक्त 146 गुणांवरती आपल्याला बघायला मिळतो। किती, 200 गुणांपैकी फक्त 146 गुणांवरती काय होता, लातूर विभागाचा काय होता कृषी सेवकसाठी टॉपर 2019 ला आपल्याला बघायला मिळालेला आहे। मग जर आता आपण 146 च्या वरती तर कोणत्याच कॅटेगरीचा आता ऑब्विसली कट ऑफ जाणार नाही। मग 2019 ला ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला होता जनरल मेल साठी, म्हणजे सर्वसाधारण जर बघायला गेलो तर किती 24 जागा आहेत सर्वसाधारणच्या। तर आपण बघू शकता आता 24वा नंबर बघू शकतो, हा 24वा नंबर काय एससी कॅटेगरीचा स्टुडंट तो जनरल मध्ये सिलेक्ट झाला होता, तर त्याला किती 135 गुण होते। म्हणजे आपण सर्वसाधारण सांगू शकतो की ओपन कॅटेगरीला सर्वसाधारणचा कट ऑफ लागला होता किती, 135 मार्कावरती 200 पैकी। किती, सर्वसाधारणचा कट ऑफ किती झाला, 135 गुणांवरती सर्वसाधारण। आणि जर आपण आता महिला जर बघितल्या ओपन कॅटेगरीमध्ये, हे पार्ट टाइम वगैरे जे एम्प्लॉई असतात याचा सुद्धा कट ऑफ आहे याच्यात, तर हे सुद्धा आपण बघू शकतो। तर आता आपण काय बघू, महिला बघू, महिलांचा कट ऑफ किती लागला होता। तर महिलांचा जर जनरल फिमेल जर विचार केला आपण तर किती कट ऑफ लागला होता तुम्ही बघू शकता, हे किती लागला होता, 125 गुणांवरती लागला होता। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची कॅटेगरी असतात याच्यात, सब कॅटेगरी, जसे की अर्थक्वेक अफेक्टेड असतील किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड असतील किंवा स्पोर्टमॅन असतील, तर त्यांचे सुद्धा आहे। हे सविस्तर जर पीडीएफ फाईल तुम्हाला लागत असेल तर अजनी करिअर अकॅडमी हा टेलिग्राम चॅनलचा एक ग्रुप आहे, याच्यावरती जाऊन तुम्ही निशुल्क हे पीडीएफ फाईल सुद्धा 2019 ची तुमच्या रेफरन्ससाठी डाउनलोड करू शकता। तर बघा आता म्हणजे पुरुषांसाठी किती होता तर 125 गुणांवरती, स्त्रियांसाठी किती आहे तर 125 गुणांवरती आहे, आणि पुरुषांसाठी किती होता 135 गुणांवरती काय होता कृषी सेवकचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळाला होता। आता पुढे जर जाऊन बघितलं आपण
तर पुढे जवळ जाऊन बघितलं आपण तर आता इथं बघू आपण की जर ओपन कॅटेगरीचा एक सर्व्हिसमॅनचा जर बघितला तर किती होता, तो 90 गुणांवरतीच होता. त्यानंतर स्पोर्ट पर्सनचा जर बघितला तर 113 गुणांवरती होता. प्रोजेक्ट अफेक्टेडचा जर बघितला तर किती 124 गुणांवरती कट ऑफ होता. अर्थक्वेक झाला, प्रोजेक्ट अफेक्टेड झाला. म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही बाकीचे सुद्धा तुमची जर काही त्याच्यामध्ये कॅटेगरी असेल तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आता नेक्स्ट कॅटेगरी पाहू ते म्हणजे SEBC म्हणजे स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास. मग आता SEBCचा जर बघितला तर सर्वसाधारण जर बघितला आपण जनरल कट ऑफ तर किती लागला आहे, 132 गुणांवरती लागला आहे. त्यानंतर महिलांचा जर बघितला आपण तर महिलांचा तुम्ही बघू शकता की 120 गुणांवरती कट ऑफ आपल्याला दिसून येतो. त्यानंतर स्पोर्ट पर्सनची एक जागा होती फक्त 100 किती बघू शकता 130 गुणांवरती यांचा कट ऑफ होता. प्रोजेक्ट अफेक्टेडची एक जागा होती 120 गुणांवरती कट ऑफ होता. पार्ट टाइम एम्प्लॉई जर बघितले तर 131 गुणांवरती ते जनरलमधूनच सिलेक्ट झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर तुम्ही नंतर बघू शकता आपण SC कॅटेगरी. आता हे SC कॅटेगरी जर बघितली आपण तर SC कॅटेगरीला तुम्ही बघू शकता एकंदरीत 16 जागा होत्या. त्यातल्या 5 जनरलच्या होत्या. मग 5 जनरलच्या होत्या तर काय आहे, 5 जनरलमध्ये 129 नंबर मिळालेले आहेत शेवटच्या कॅन्डिडेटला. म्हणजे SC कॅटेगरीचा किती 129 वरती कट ऑफ लागलेला आहे SC कॅटेगरीचा सर्वसाधारणसाठी. महिला जर बघितल्या तर महिला 5 होत्या. मग महिलांचा कट ऑफ कितीवर लागला तर बघू शकतो आपण महिलांचा 5 किती 121 वरती किती फक्त 121 गुणांवरती 200 गुणांपैकी आपल्याला महिलांचा लातूर विभागामध्ये कृषी सेवकचा कट ऑफ बघायला मिळतो. त्यानंतर बाकी अंतरिम जे काही कॅटेगरी असतात ते बघू शकतो आपण. स्पोर्ट पर्सनचा किती आहे 109 वरती आहे. त्यानंतर हँडिकॅपचा 120. त्यानंतर बाकी अजून असतीलच याच्यात ते सुद्धा आपण बघू. बस तेवढ्याच होत्या तर बघू शकता आपण. आता नेक्स्ट कॅटेगरी आहे ते म्हणजे ST कॅटेगरी. आता ST कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर सर्वसाधारण किती 10 जागा आपल्या टोटल 10 जागा आहेत. मग टोटल 10 जागा आहेत तर आपण सर्वसाधारण पहिले यांचा कट ऑफ कितीवर लागला होता ते बघू. तर सर्वसाधारण एक मिनिट मला झूम करू द्या. आहे बघा आता सर्वसाधारण जर आपण इथं बघितला कट ऑफ ST कॅटेगरीचा तर ST कॅटेगरीचा किती जनरलच्या 2 जागा होत्या 121 गुणांवरती जनरलचा सर्वसाधारणसाठी कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर फिमेलसाठी 3 जागा होत्या. मग फिमेलसाठी 3 जागा तर 107 गुणांवरती त्यांचा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर पार्ट टाइम एम्प्लॉईचा 118 वरती आहे. त्यानंतर स्पोर्ट पर्सन जर बघितला तर 118 वरती ते याच्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण तर VJA कॅटेगरी. आता हे VJA कॅटेगरीच्या 7 जागा होत्या, जनरलच्या 3 जागा. मग जनरलच्या जर 3 जागा असतील तर तुम्ही बघू शकता हे पार्ट टाइम एम्प्लॉईने जनरलची तिसरी जागा घेतलेली आहे 132 गुणांवरती कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर महिलांच्या 2 जागा होत्या 119 गुणांवरती VJAचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघू आपण. नेक्स्ट कॅटेगरी आहे आपल्याकडे ते म्हणजे NTB कॅटेगरी. आता NTB कॅटेगरीकडे 2 वॅकन्सी होती. एक वॅकन्सी जनरल सर्वसाधारण होती तर 131 वरती आणि महिलेसाठी जर होता तर 123 गुणांवरती कट ऑफ होता. त्यानंतर NTC कॅटेगरीच्या 4 जागा होत्या. जनरलच्या 2 जागा होत्या तर 2 मध्ये 127 गुणांवरती कट ऑफ होता. त्याच्यामध्ये ऑर्थोची एक जागा घेतली आहे त्यांनी. म्हणजे जनरल जर सर्वसाधारण फक्त पुरुषच बघितला आपण सर्वसाधारण तर 134 गुणांवरती होता. त्यानंतर फिमेलची एक जागा होती 124 गुणांवरती कट ऑफ बघायला मिळतो. NTD जर बघितल्या तर 3 जागा होत्या. सर्वसाधारण जर बघितलं आपण तर किती 134 गुणांवरती होता. त्यानंतर फिमेलची एक जागा त्यांनी मेल्समध्ये घेतली आणि एक एक हेरिंगवाल्याची जागा घेतलेली आहे आपल्याला. म्हणजे जे कानाने बहिरे वगैरे असतात ना त्यांच्यासाठी काही फॉल्ट असते थोडाफार तर त्यांचे म्हणजे सरळ सरळ आपण काय म्हणू शकतो की अपंग म्हणू शकतो त्यांना. तर त्यांची एक जागा घेतलेली आहे 115 गुणांवरती. महिलांचा 121 आणि सर्वसाधारण 134 गुणांवरती असे एकूण 3 जागा भरलेल्या त्यांनी NTDच्या. त्यानंतर नेक्स्ट जर बघायला गेलो आपण आता ही कॅटेगरी आहे आपल्याकडे OBC कॅटेगरी. आता OBC कॅटेगरीमध्ये जर बघितलं आपण तर OBC कॅटेगरीमध्ये आपल्याला बघायला मिळेल की OBC कॅटेगरीमध्ये 25 जागा होत्या. 25 पैकी 7 जनरलच्या होत्या. मग 7 जनरलच्या होत्या त्यांनी 6 जनरलच्या भरलेल्या आहेत आणि एक पार्ट टाइम एम्प्लॉईला दिलेली आहे. म्हणजे 130 गुणांवरती OBC जनरलचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. महिलेच्या 8 जागा होत्या. मग 8 जागा होत्या तर तुम्ही बघू शकता फिमेलच्या 8 तर फिमेलच्या 8ही जागा भरलेल्या आहेत. तर 116 गुणांवरती OBCचा काय कृषी सेवकसाठी 2019ला कट ऑफ आपल्याला बघायला मिळत आहे.
त्यात बाकीचे अर्थक्वेक वगैरे बघसान तर तुम्ही भरपूर आहेत त्याच्यात. तुम्ही जर त्या इन्क्लूड असताल तर तुम्ही बघू शकता. याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. चला आता पुढे बघू आपण. पुढे आहे आपल्याकडे आता महत्त्वाची गोष्ट. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? पुढची महत्त्वाची गोष्ट आपल्याला आता आपली 2019 झाली. काय झाली? 2019 झालं. 2019चं जर बघितलं आपण सिनेरिओ तर 2019ला काय बघायला मिळालं? 100 किती 169 जागा होत्या. एक मिनिट. 2019ला किती 169 जागा होत्या आणि आपण कट ऑफ व्यवस्थित बघितलेला आहे. आता जर 2023च्या कट ऑफ विषयी जर बोलायचं झालं तर 2023ला जर बघितलं तर नॉन पेसाच्या एकूण 159 म्हणजे 159 जागा आपल्याला बघायला मिळतात आणि पेसामध्ये जर गेलो तर पेसाच्या एकूण 8 जागा आपल्याला बघायला मिळतात. मग आमचा जर आपण कट ऑफ जर प्रेडिक्ट करायचं काम केलं म्हणजे जस्ट एक प्रेडिक्शन जर द्यायचं झालं तर काय लागू शकतो? आता पेपर 16 जानेवारी आणि 19 जानेवारीला कृषी सेवकचे सुरळीतपणे पार पडलेले आहेत. 2 शिफ्ट म्हणजे 2 दिवशी. एक 16 जानेवारीला झाला होता आणि एक काय झाला होता 19 जानेवारीला झाला होता. तर आपण बघू नेमकं कट ऑफ काय अपेक्षित काय लागू शकतं. जर ओपन आपण कन्सिडर केला तर ओपनचा कट ऑफ हे फक्त जस्ट अपेक्षित आहे, हे 100% शुअर नाही आहे. ओपनचा जर बघितला आपण तर ओपनचा कट ऑफ लागू शकतो आपला तो कितीपर्यंत लागू शकतो? जवळपास 145 ते 155च्या दरम्यान तुम्हाला बघायला मिळू शकतो. हे 145-55 मग याच्यात फिमेल वगैरे इन्क्लूड केलेले आहेत. काही मार्क कमी करून तुम्ही कन्सिडर करू शकता. म्हणजे 140 ते 145 पर्यंत फिमेल सुद्धा लागू शकेल. ओबीसी जर कॅटेगरी बघितली आपण तर मग ओबीसी कॅटेगरीला काय कट ऑफ लागू शकतो? तर ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ जवळपास 140 ते 140 पण नाही सांगू शकत आपण, 136 ते 140 पर्यंत दरम्यान जाऊ शकतो. एससी कॅटेगरीला जर कट ऑफ बघायला गेलो तर एससी कॅटेगरीचा जवळपास कट ऑफ जाऊ शकतो 127 ते 135 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. हे अपेक्षित आहे फक्त. त्यानंतर अदर कॅटेगरी जर बघितल्या आपण, समजा आपण बघितली EWS कॅटेगरी किंवा आपण दुसरी एक बघू कॅटेगरी ते म्हणजे NT कॅटेगरी. मग NT कॅटेगरीमध्ये ॲव्हरेजमध्ये जर बोलायचं झालं तर किती जवळपास 124 पासून तर 135 पर्यंतच कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर अदर कॅटेगरी बी जवळपास याच रेंजमध्ये म्हणजे एक ठळक जर आकडा बघितला आपण तर किती 135 ते 145च्या दरम्यान ॲव्हरेज कट ऑफ आपल्याला बघायला मिळू शकते कृषी सेवकचा. आता तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. रिझल्ट केव्हा लागणार आहे कृषी सेवकचा त्याची अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळेल.